बसव तत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरिता बसवभूमी बसव कल्याण येथून बसव ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर, पुणे, मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे। महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 व 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनिक्स या शहरात होणार आहे, अशी माहिती परमपूज्य जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। गुरुबसवा फाउंडेशन हैदराबाद, कल्याण कर्नाटक फाउंडेशन बिदर, चन्नबसवेश्वर ज्ञानपीठ कुंभलगौडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे, लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसव ज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या। जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी म्हणाले, महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली, विश्वगुरू बसवण्णा यांनी गांधींना प्रेरणा दिली। जगाला बसवण्णा बसव तत्वाची गरज आहे, जे सर्वांना प्रिय आहे। जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसव तत्वज्ञानाचा प्रसार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले। दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत। बसवण्णांचे शब्द प्रकाशासारखे आहेत। अज्ञान, अंधकार, अन्याय यांचे निर्मूलन, सर्वत्र समतेचा समरस, समाज घडविण्याचे व्रत मनात पेरण्याचे काम सर्वत्र झाले पाहिजे। साहित्याबरोबरच बसवांचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे। बसवकुमार पाटील, अध्यक्ष, कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केले। बसव तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे। बसवण्णांच्या तत्वांचा आणि संदेशांचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात, असे मत विजयकुमार हत्तुरे यांनी मांडले। या जोत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटरमारिट्सबर्ग आणि डर्बन, फोनिक्स असं 2-3 ठिकाणे तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये। 5 तारीखपासून 11 तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार हे जोत। तर आज सोलापूरमध्ये स्वागत, किरीटेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक, सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवण्णांचे पुतळा, बाजीराव मार्गमध्ये बसवण्णांचा पुतळा आहे पुण्यात, तर पुणे शहरामध्ये सुद्धा बसव ज्योतीचं स्वागत होणार आहे। आणि 4 तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई, ठाणा, अंबरनाथ या ठिकाणी बसव ज्योतीचं स्वागत होणार आहे। 5 तारीख 11 वाजता आपण निघणार आहोत पीटरमारिट्सबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर। तर 8 दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय बसव ज्योती यात्रा बसव कल्याणपासून साऊथ आफ्रिकापर्यंत जाणार आहोत। तरी सर्वांना ह्या ज्योतीचा यात्रेचा उद्देश म्हणजे बसवण्णांचा तत्व, महात्मा बसवण्णा, महात्मा गांधीजी, महात्मा नेल्सन मंडेला यांचा तत्वमध्ये साम्यता आहे आणि बसवण्णांचा तत्व विश्वभर जागतिक पातळीवर प्रचार करावा आणि प्रसार व्हावा। विश्वाला शांती आणि सकल जीवात्मांना लेस म्हणजे इच्छा हे करणारे बसवण्णांचा तत्व जगभर पसरण्याचा उद्देश हा। या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील, विजयकुमार हत्तुरे, नागनाथ पाटील, शिवानंद गोगाव, सकलेश बाबुळगावकर, राजश्री थळंगे, शिवराज कोटगी, विजयकुमार बावी आदी उपस्थित होते।